बालगोपाळ वारकरी यांना आम्ही असं छान छान परिधान होतं. सगळेजण छान छान असे नटून आले. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका भारती घनवट त्यांचा संपूर्ण स्टाफ, सर्व शिक्षक वृंद या लगबगीमध्ये सहभागी झाले.
छोटी वार आहे काळी नाही ना छोटी वार फार मोठी नाही गुंडळणार. कृष्ण हरी माऊली आमच्या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सतीशराव मोरे सर आणि त्यांची ही सर्जनशीलता आहे. त्यांच्या कल्पनेतून इतकी सुंदर ही टाकाऊतून टिकाऊ अशी तयार झालेली पालखी आज पालखी सोहळ्यामध्ये सारा बालचमू आमचे हे बाल वारकरी ही पालखी घेऊन चालणार आहेत. पालखीचे बोही होणार आहेत. पालखीमध्ये विराजमान झालेल्या विठ्ठल रखुमाई, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊलींचा श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ, एक आनंदवाट आणि अशा पद्धतीने पुढे तुळशी वृंदावन असेल आणि ग्रंथदिंडी, त्याचप्रमाणे पालखी आणि वृक्षदिंडी अशा पद्धतीने ही पालखी आता लवकरच मार्गस्थ होते आहे. सर काय सांगाल तुम्ही या पालखी निर्मितीबद्दल? तर आपली वारकरी संप्रदायाप्रमाणे आपली आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संपूर्ण आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा मोठा एक वर्ग आहे. त्याच्या निमित्ताने आपण आपल्या शेजारीच पुण्याच्या जवळ असणारे आळंदी, या आळंदीमध्ये विराजमान असलेले संत ज्ञानेश्वर यांच्या निमित्ताने आणि शेजारीच देहू असलेलं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनंतर जगद्गुरू म्हणून ज्यांचं नाव उल्लेखलं जातं ते म्हणजे संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पंढरीच्या विठुरायाला भेट देण्यासाठी नेहमी जात असते. आपल्या शाळेत अनेक वारकरी या ठिकाणी प्रस्थान करता मुक्काम करतात. मग अशा वेळेस मग आपल्या शाळेने देखील हा अभिनव उपक्रम घेऊन मुलांच्या मध्ये एक अभ्यासाबरोबर एक उपक्रम घेऊन त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये विविध परंपरा, विविध आपली संस्कृती आणि आपल्या संतांबद्दलचा जो काही वारसा आहे त्यांची पण त्यांच्याबद्दलचे आदर, त्यांचे विचार या मुलांमध्ये उद्बोधन करावं आणि त्याचबरोबर नुसतं ज्ञानदानाबरोबर समाज प्रबोधन देखील करायचं. साधू संतांनी जे काम केलं तेच पाहून त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, आपले खऱ्या अर्थानं भारूड रचणारे जे आपले पैठणचे संत एकनाथ महाराजांनी जनजागृती करता लोकांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. खऱ्या अर्थानं भुकेला अन्न कसं द्यावं, पाणी कसं द्यावं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, जो तो साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे आपल्या संत साहित्यामध्ये अशा अनेक क्रांती घडलेल्या. खरंच आहे सर, अनेक संतांनी आपल्याला हा खूप चांगला बोध दिलेला आहे. आध्यात्मिक वारसा जपलाय आपण, शैक्षणिक वारसा जपतोय, त्यांचा विज्ञान निष्ठ दृष्टिकोन पाहतोय. पण तुम्ही स्वतः शाळेसाठी ही जी पालखी तयार केली हे तुम्हाला का सुचलं आणि कसं कसं केलं त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा. आपल्याकडे अनेक पालख्या रेडीमेड आणतात, हे करतात, परंतु सृजनशीलतेतून मुलांना एक मार्गदर्शन व्हावं, छान प्रकारे कशी सजावट करता येते. आपल्याकडे एक कॉम्प्युटरचा एक बॉक्स होता, त्या बॉक्स मधूनच आपण डिझाईन तयार केली आणि दोन्ही सारखेपणा येण्यासाठी एका वर्तमान पेपरवर कटिंग करून पुन्हा त्याचे रेखाटन करून ते कटिंग करण्याचं काम आम्ही करून खरोखर ही अतिशय सुरेख अशी पालखी तयार झालेली आहे, आता सज्ज झालेली आहे. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. झाली का पालखीची तयारी? हो, जय्यत तयारी झालेली आहे आणि आता काय काय तयारी केली थोडक्यात सांगा की. इतकी सुंदर पालखी सजवलेली आमच्या मोरे सरांनी, आमच्या सगळ्या आठवीच्या मुलींनी त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेतलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ओके, सगळी तयारी तुम्हाला. चला भेटूया पुन्हा. हे बघा कसे छान विठ्ठल रखुमाई तयार झालेले आणि हा सगळा बालचमू वारीमध्ये सहभागी होणारा. हे बघा सगळ्या मुलांनी कसे छान नाव लावून घेतलेले.
घातलेल्या या महिला वारकरी सुद्धा अत्यंत सुंदर अशा वेशभूषेमध्ये आलेल्या आहेत. ही आहे आमची दीपाली ढवळे आणि अस्मिता हिरोळे आणि हे पालखीचे दोघे भोई. आता आपण लवकरच पालखीचं प्रस्थान करणार आहोत. आमचा हा बाल वारकरी समुदाय या ठिकाणी अशा सुंदर आणि मंगलमय वातावरणात या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पूजन सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि अतिशय सुंदर सजवलेली पालखी आपण बघतो आहोत, ज्यामध्ये माऊलींच्या हस्ते ज्या ज्ञानेश्वरीची रचना झाली ती ज्ञानेश्वरी सुद्धा तिची प्रत ठेवण्यात आलेली आहे. हा आमच्या लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनचा शिक्षक वृंद आणि वारकरी वेशभूषेमध्ये आलेले हे सारे बालचमू. एवढंच नाही तर विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये आलेले सुद्धा हा आमचा बालचमू. सुंदर सजवलेली पालखी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. अत्यंत सुंदर आणि अशा मंगलमय वातावरणात पालखीचं प्रस्थान. येरवडा परिसरात प्रभात फेरीचं आयोजन. समवेत सर्व शिक्षक वृंद. मोठ्या संख्येने आज विद्यार्थी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आपण वस्तीमधून येरवडा या भागातील सुभाषनगर, अशोकनगर या भागातून या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने प्रभात फेरीचं आयोजन केलेलं आहे आणि पालखी त्यामध्ये सहभागी झालेली आहे. आणि आपल्या या पालखी समवेत परिसरातील नागरिक सुद्धा, अगदी लहान मुलं आणि असे पण सहभागी झालेले आहेत. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. परिसरातले मंडळी खूप सारे इथे गर्दीने पालखी सोहळा बघण्यासाठी उपस्थित. परिसरातील नागरिक अगदी भक्तिभावाने या पालखीचं दर्शन सुद्धा घेण्यासाठी उपस्थित आहेत.
परिसरातले मंडळी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. आपल्या शाळेची जाहिरात सुद्धा आहे. अत्यंत मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी शाळेतले हजर आहेत. सकाळी आज शनिवार दप्तराविना शाळा या उपक्रमाअंतर्गत आपण पालखी सोहळा या ठिकाणी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक श्रीनिवास डिसले आणि सौभाग्यवती आणि त्यांचे समवेत त्यांचा मित्रवृंद पालखीची पूजा करत आहेत, पालखीचं दर्शन घेत आहेत. सौंदर्य संघ मित्रमंडळ यामध्ये सहभागी झालेले आहेत, समवेत आहेत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक. मला पाहिजे स्वागत करतो आणि धन्यवाद म्हणतो की स्वतः पांडुरंग आमच्या या ठिकाणी आलेले आहेत प्रोग्रामाला भेटण्यासाठी आणि या ठिकाणी
आज या ठिकाणी स्वतः पांडुरंग श्रींना भेटायला आलेले आहेत आणि हा अद्भुत सोहळा की आम्ही विचारही केला नव्हता की पालखी सोहळा इकडे येईल, पण आम्ही मनापासून आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो आणि पांडुरंगाची प्रार्थना करतो की आपल्या शाळेला अजून वैभव प्राप्त व्हावं हीच त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आम्ही. या मंडळाचे पदाधिकारी यांना मी विनंती करतो की आमच्या शाळेला तुम्ही संधी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही देखील सर्व हे सभासद आपल्या शाळेकडे मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इथे सेमी इंग्रजीचे विषय घेतले जातात. छान प्रकारे आपली मुलं IAS आणि पदावर गेलेले आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात आहेत. आपल्या परिसरामधील अनेक जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या शाळेत पटसंख्येवर आणावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. मराठी माध्यमात मुख्याध्यापकांसह आपल्या बालकुटुंबासह या ठिकाणी पालखीमध्ये सहभागी होतो आहे. त्याचं स्वागत परिसरात केलं जात आहे. आपल्या या लोकनेते यशवंतराव चव्हाण मराठी माध्यमाच्या शाळेत विश्रामवाडी लोहगाव चार्जिंग पॉईंट वाघोली आपल्या परिसरातले गांधीनगर या सर्व भागाचे विद्यार्थी येत असतात. तर आपण आपली मराठी भाषा जिला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्या मराठी भाषेचं जतन करण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करूया. मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया आणि मराठी शाळेमध्ये आपण प्रवेश घेऊया आणि आपली प्रगती साधूया. धन्यवाद. सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो. कारण आजच्या परिस्थितीत आत्ताच्या परिस्थितीत ज्या आपण मराठी भाषेवरती ज्या काही गोष्टी लागणारे जे राजकारण चाललेलं आहे या सर्वांमध्ये आपण आपली मराठी भाषा मायभाषा ही टिकून ठेवली. त्याबद्दल मी माझ्या वतीने मंडळाच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सगळ्यांची नावं घेणं योग्य म्हणजे एवढं वेळ अभावी तरी मंडळाच्या वतीने आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही सहकार्य करू. अत्यंत उत्साहाने या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत होत आहे. रेकॉर्डिंग करत आहे, कोणी दर्शन घेत आहे, कोणी पालखी सोहळ्यामध्ये पुढे येऊन नमस्कार करत आहे. हा आमचा माजी विद्यार्थी आहे, अतिशय सुंदर लंगडी खेळणार आहे आणि त्याला आता ही शाळा पाहून खूप आनंद झालाय. काय सांगशील प्रताप? बोल. इतके दिवसांनी मॅडमला पण स्वतःहून पाहतोय आणि हा जो उपक्रम पाहतोय मला खरंच खूप छान वाटतंय आणि अशा पद्धतीने माझी जी भेट झाली ते पाहून खरंच खूप 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 बरं वाटतं. तुला खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझ्या वेळची आठवण आली ना.
अनेक भाविक भक्त सुद्धा या वारीमध्ये सहभागी आहेत. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा सगळे वारकरी आपल्या शाळेमध्ये त्यांचं स्वागत. शाळेमध्ये ही पालखी पावसाने सुद्धा या आपल्या पालखीला हजेरी लावलेली आहे. परंतु पंढरीला जाणारे वारकरी कधीही या पावसाला, उन्हाला, कुठल्याच गोष्टीला घाबरत नसतात. ते सतत चालत असतात आणि पांडुरंगाच्या कृपेसाठी ते पुढे चालतच असतात. अशा पद्धतीने इथे हा रिंगण सोहळा रंगलेला आहे रिंगणामध्ये. आणि इथे आता असं छान रिंगण सोहळा रमलेला आहे. मध्यभागी हे विठ्ठल रुक्माई तुळशी वृंदावन घेतलेल्या आमच्या ह्या महिला वारकरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण, जय जय राम, जय जय राम.
आणि समारोप म्हणून खरं तर इथे खिचडी भाताचं वाटप होतं आहे. आमच्या शाळेच्या मामी, छाया मामी या बालवारकऱ्यांना खिचडी वाटतायत, खिचडी भात वाटतायत. हे दादा यांनी आपल्याला हा खिचडी भात स्पॉन्सर केलेला आहे. शाळेचा पोषण आहार आहे आणि पोषण आहार या सर्व विद्यार्थ्यांना देऊन पालखीचा प्रसाद दिला जातो आहे.